संघ, 5 संघ होते, 5 संघामधून एक संघ आपल्याला या शेवटच्या सामन्यापर्यंत येताना दिसतोय. बघा प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा या आता यंगस्टर नागले या संघावरती आपण पाहतोय, कारण भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. काही महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या अवतीभोवती पोहोचलेल्या आहेत. त्यांना देखील खात्री आहे की आपल्या नागले गावातील एकतरी संघ आज सुपर 3 मध्ये पोहोचेल. मात्र त्यांच्या समोर आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ. हा संघ देखील एक मजबूत संघ आहे. पाहूया कुठला संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय करेल. पहिल्या षटक हाताकडे पाहतो आपण. आदित्य आलाय, ऑन साईडला खेळलाय. यावेळेस अमन यांनी फटका चांगला आहे. राकेश डीप मध्ये फिल्डिंग करत होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल आले पहिल्या बॉलवरती. श्री गणेश होतोय पहिल्या बॉलवरती. प्रदीप सर बघा या मॅच मध्ये अमन याला सलामीला पाठवलेलं आहे. 3 मॅच जर आपण बघितला तर अमन याला बॅटिंग आलीच नव्हती. अमनपर्यंत बॅटिंग जास्त बॅटिंगची संधी त्याला मिळालेली नाही आहे. आपण पाहतोय आता सलामीला त्याला पाठवलं गेलंय आणि त्याच्याकडे देखील भरपूर अपेक्षा आहेत. भावेश याने तर चांगली कामगिरी केलंय, मात्र अमनकडे देखील भरपूर अपेक्षा असणार आहेत त्यांच्या पाठीराख्यांना. पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव आलेली आहे. आदित्य बर्फ अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू टाकला होता. नक्कीच आता पाहायला गेलं तर प्रदीप सर हे बॅटल नक्कीच पाहायला चांगलं मिळेल, कारण एका बाजूला भावेश ठाकरे आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आदित्य बर्फ. दोन्ही अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पडला होता. चेंडू सरळ निघून जातोय डी झोन मध्ये. वाईट प्लस या 2 धावा. इथून पाहिलं तर खराब चेंडूची हाताळणी केली आहे गोलंदाज आदित्य बर्फांनी. थोडासा अवांतर हा चेंडू हाताळला होता. सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. वाईट बॉल होता. वाईट प्लस 2 म्हणजे 3 धावा मोक्याच्या क्षणावरती येताना पाहतोय. सॉरी वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा. नक्कीच तुमच्या बॅटला जर ब्रज झाला असेल तर या 2 धावा कंप्लीट केल्या जातील, परंतु 22 रुपयामध्ये 1 धावा आलाय. यावर ऑन साईडला उडवलाय. गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढलाय. चेंडूने बघा वळण घेतलाय, परंतु तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याचाच फायदा यावेळेस फिल्डिंग करा संघाला, कामड या संघाला मिळताना पाहतोय. बघा जर ती चढण नसती तर नक्की हा चौकारासाठी गेला असा चेंडू, परंतु पाहतो आपण चौकार नाही आला, पण 2 धावा आल्यात. या 2 धावा आल्यात. या 2 धावांशी धावफलक आपण पाहतोय हळूवारपणे पुढे सरकते. 4 वर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. यावेळेस मुस्तामिंगला चेंडू हवेत आहे. शतरश चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांना हुलकावणी देत चेंडू सरळ निघून घेतोय. सीमार्श पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6. बघा हा षटकार इथे ठोकलेला आहे भावेशाने. या षटकाराने धावफलक आता वेग पकडतोय. थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. भावेश ठाकरे यांची बॅट आता आगीचे गोळे फेकायला लागले. आदित्य यांच्यावरती आक्रमण केलंय. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑन साईडला हवा गे 7-7 घटागे संग चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वरडला निघा. लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वरडला निघा. थँक्यू डीजे. बघा प्रदीप सर 2 लगातार षटकार आलाय. भावेश आता फॉर्म मध्ये आलाय. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत आणि बघा तिसरा षटकार जर आला तर संध्याकाळी आपल्याला एक ब्लॉग देखील पाहायला मिळेल लगेच. JKJ नागलेकर जो कुंदन पाचमारे यांचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला लगेच ब्लॉग देखील पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. तरी फिशरीजचे ब्लॉग टाकतात जास्तीत जास्त. ऑन साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आले होते तिकडे अरविंद, मात्र चेंडू त्यांना मिळालेला नाही आहे. भूषण दयात तिकडे आलेत.
चेंडूला उचलतायत फेकतायत तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आक्रमक झालेला आहे भावेश ठाकरे. यावेळेस ऑन साईडला होण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सरळ डिस्क्लेरेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये जातोय चेंडू सरळ निघून 2 धावेसाठी. 2 धावा येतात. इथून आता षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 21 धावा. खूपच महागडे षटक पाहते आपण प्रदीप सर. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलाय. इथून किती धावापर्यंत मजल मारली जाईल यंगस्टर नागले या संघाकडून. बघा पहिल्या षटकात 21 धावा आलेल्या आहेत. म्हणजे इकडनं टार्गेट जर आपण विचार केला तर प्रोजेक्टर स्कोर 63 दाखवतोय. म्हणजे 63 पर्यंत पोहोचू शकतात याच धावगतीने जर पुढे गेले. भावेश ठाकरे सध्या तरी फॉर्म मध्ये आहे, इनफॉर्म आहे. मिस्टर KPL ही पदवी त्याला दिली गेली आहे. KPL मध्ये कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय मालिकावीर ठरला होता. मालिकावीर ची स्कूटी नक्कीच त्याला मिळाली होती. तोच भावेश ठाकरे आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. स्ट्राईक वरती सध्या अमन सागर. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तन्मय गोवारी, ज्याने आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. तोच तन्मय आता आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथे बघा तन्मय आलाय आणि तन्मय याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. आला रे आला चकड्यावाला ना बसून चकड्यामध्ये जागा बसून चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. बघा इथे विकेट मिळवलेली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आवश्यकता होती ब्रेक थ्रूची, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तन्मय याने. बघा विकेट टेकर ठरलाय आपल्या संघासाठी. आणि ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेस संघ नायकाने त्याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. राकेश गोवारी जो या संघाचा संघनायक आहे. धावसंख्या झालेली आहे 21 21 धावा. कामन संघाचा जो कॅप्टन पाहतोय राकेश गोवारी. आपण पाहतोय सिच्युएशन नुसार बॉलर इथे घेऊन येतोय आणि त्यांना चांगली साथ मिळते ती म्हणजे अरविंद बरफ यांची. संदेश साकर न्यू बॅटर हाफ ट्रॅकर होता. बघा कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. बघा इथे संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र ज्या गतीने चेंडू बॅट पर्यंत पोहोचलाय कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक सिंगल धाव. इथून सिंगल धाव येते. सिंगल धावेनंतर धावफलक पातळीवर 22 वर गेलेला आहे. इथून भावेशांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम यावेळेस संदेशांना करावं लागेल. पुन्हा एकदा पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय आहेत. सकाळच्या सत्रामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. तोच गोलंदाज हे नक्कीच बॅटल चांगलं रंगताना पाहतील. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आता पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस लोअर फुल्डर बॉलला पोल केलाय. फिल्डर आहे बघा, एका हाताने चेंडू अडवलाय. बघा सेफ अडवलेला आहे. तिकडे शतरक्षक तैनात होते. अरविंद होते तिकडे. सुंदर शतरक्षक पाहतोय अरविंद यांच्याकडून आपण. प्रदीप सर बघा षटकारामध्ये कन्वर्ट झाला असता, परंतु तिकडे सुंदररित्या हा चेंडूला अडवलाय. बघा पुन्हा एकदा हा रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जाईल. आपण पाहतोय ज्या प्रकारे अरविंद बरफ तिकडे शतरक्षण करतोय. 40+ एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवेल एवढं चांगलं शतरक्षण ते करतायत. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा विकेटच्या मागे इकडे चुकी होताना पाहते. बॅटचा चेंडू ब्रश झाला होता. चेंडू सरळ निघून जातोय डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. बघा बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे. तेच कारण सचिन कौल याला हा चेंडू मिळालेला नाहीये. जर बॅटला जर चेंडू लागला नसता तर कदाचित हा चेंडू सचिन याला मिळाला असता. मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर होता, मात्र पकडायला हवा होता. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पुन्हा एकदा भावेश ठाकरे मॅन इन फॉर्म. यावेळेस बॅटची लिडिंग एज. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून गेलाय. बघा इथे हाईटचा फॅक्टर
नक्की इथे हाईटवाला फलंदाज यष्टीरक्षक असता तर प्रदीप सर इथे झेल कम्प्लीट झाला असता. जर आपण 3 मॅचचा जर विचार केला तर अरविंद बरफ हे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि हे चांगले यष्टिरक्षण देखील त्यांनी केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. मात्र त्यांना जर आपण बघितलं तर काव कॉर्नर क्षेत्रामध्ये त्यांना तिकडे तैनात केलं गेलं होतं. पुन्हा एकदा त्यांनी आता आपली जागा घेतलेली आहे. बघा अरविंद जर या अगोदर जर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर असता तर कदाचित हा झेल पकडला असता, उंचीचा फायदा मिळाला असता. तो म्हणजे कामन संघाला. धावसंख्या आता डेंजर झोनमध्ये मार्गक्रमण करत असताना नक्कीच धावसंख्या पाहतो आपण 28 वर जाऊन पोहोचली आहे. इथून पहिला तरी या षटकातील शेवटचा बॉल असेल म्हणजे या इनिंगमधील 7 बॉलचा खेळ बाकी आहे प्रदीप सर आणि इथून 7 बॉलवरती कमीत कमी 15 ते 20 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल नागले संघाकडून. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला तर बघा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचावरती प्रेशर टाकलं जाते. पंच आपल्याला कळवतील. बघा कॉर्ड बेंचसाठी रिव्ह्यू नाही मिळत. चला बघूया कॅच घेतलाय की नाही पाहूया तिकडे. बघा कॅच कंप्लीट झाला की नाही हे बघितलं जाईल. चला पाहूया. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल कारण बॅट्समन जर आपण बघितला तर अगदी विकेट किपरच्या समोर आलेला आहे बॅट्समन. जो ऑनफिल्ड पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. फलंदाज बाद. बघा बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. इनसाइड एज लागलं होतं. बघा चेंडू इनसाइड एज लागला आणि चेंडू थोडासा खाली जात होता आणि तिकडे आपण पाहतो या अरविंद होते आणि त्याने झेल पकडलाय. पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. बघा फक्त हलकासा एज लागला होता. इनसाइड एज आणि आपण पाहतोय की बॅट्समन यष्टिरक्षकाच्या थोडासा मध्ये आला. आपण पाहतोय तेच कारण की हा झेल कंप्लीट झाला की नाही समजलेलं नाही. मात्र ऑनफिल्ड पंचांनी सांगितले की हा फलंदाज बाद आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकं कंप्लीट झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे स्कोर कार्ड वरती 28 धावा. नव्याने फलंदाज लोकेश. इथून लोकेश यांच्यावरती आता नजर असतील यंगस्टर नागले संघाच्या कारण मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये लोकेश यांनी अप्रतिम खेळी केली होती परंतु आता या सामन्यामध्ये हा महत्त्वाचा सामना आहे आणि इथे बॅटिंग चांगली करावी लागेल लोकेश आणि संदेश यांना. परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय डावखुराचा गोलंदाज चेतन यांना बोलवलं जात आहे. बघा लेफ्टी बॅटर जसं विकेट गेली तसे लेफ्टी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज झालाय. चेतन बरोबर येतोय शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी. धावसंख्येचा वेग जो वाढला होता तिकडे आता थोडंसं शांत झालेला पाहतोय आपण प्रदीप सर कारण धावसंख्या आता पाहतोय आपण जाऊन पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक यावेळेस बघा दांडी गोल बॅटची लिडिंग एज आणि सर प्लेड आउट होताना पाहतोय फलंदाज संदेश सागर. बॅक टू डग आउट.
थँक्यू डीजे. बघा महत्वाची विकेट संदेश याची विकेट आली आहे. आता थोडंसं प्रेशर असेल बॅटिंग करणार संघावरती. 28 धावांवरती धावसंख्या येऊन थांबलेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती रुपेश मेढे येतोय. इथून पाहायला गेलं तर रुपेश यांना आता स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कुठे लोकेश यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल. कारण जर धावा तुम्हाला जर जमवायचे असतील मोठ्या धावसंख्या जर पोहोचायचं असेल तर लोकेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल येणाऱ्या 5 चेंडूवरती. पण तो रुपेश आलाय तर रुपेश यांच्याकडून आशा असतील सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करण्याची. बघूया चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. यावेळेस पाहतो तर डॉट चेंडू येतोय. प्रदीप सर इकडे विकेट आले आहे. विकेट आल्यानंतर आता पाहतोय आपण थोडंसं प्रेशर यंगस्टर नागले संघावरती येताना पाहतोय. बघा ज्यावेळेस सेट फलंदाज बाद होतात ना त्यावेळेस जी धावगती असते ती कुठेतरी खाली येत असते, डाऊन होत असते. आणि ती धावगती आपण पाहतोय 2100 होती, त्यानंतर 14 जी झाली, ते आता आपण पाहतोय पूर्णपणे खाली येताना दिसते आपल्याला. नक्कीच आता पाहता आपण थोडंसं प्रेशर बिल्ड केलं जाते गावजी स्पोर्ट्स कामणी या संघाकडून. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. बघा गती होती या बॉलवरती पूर्णपणे बॅटर पाहतो आपण रुपेश मेढे बीट झाला होता. बघा डोक्यावरती बर्फ ठेवला आणि गोलंदाजी करतायत. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता धावसंख्याचा वेग जो वाढला आहे तो कुठेतरी मला शांत करावा लागेल, थंड करावा लागेल. आणि बर्फासारखं काम यावेळेस चेतन बर्फ यांनी केलंय. चांगला लाईन आणि लेनचा वापर केला आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडू पाहिले तर निर्धाव आले आहेत. पहिल्या चेंडू विकेट गारद झाली, दुसरा चेंडू लगातार 2 चेंडू डॉट आले आहेत, चौथा चेंडू या षटकातील. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. बॅटची लिडिंग चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. बघा 2 धावा इथे आलेल्या आहेत. धावसंख्या पाहता 30 वर जाऊन पोहोचते. 30 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. प्रदीप सर इकडून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती किती धावापर्यंत मजल मारली जाईल यंगस्टर नागले संघाकडून. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेतन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. अजून पाहिलं तर लोकेश यांना स्ट्राईक पासून लांब ठेवलं गेलं आहे. बघा हे स्ट्रॅटेजी आहे नक्कीच ही आखली गेली होती राकेश यांच्याकडून आणि ती नक्कीच चांगल्या पद्धतीने करताना पाहिलंय गावदेवी स्पोर्ट्स कामणी या संघाला. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, उसळी घेणारा चेंडू होता. पंच आपल्या दर्शवतील काय घडते काय बिघडते. पंचांचा इशारा आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे वळला जातोय वाईड साठी हा रिव्ह्यू घेतला आहे. पंचांचा रिव्ह्यू असेल. आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. पंचांचा रिव्ह्यू आहे तिसऱ्या पंचांकडे. यस बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस वाईट बॉल असेल. बघा नक्कीच बॅटर थोडासा पुढे आला होता परंतु चेंडूची उसळी भरपूर होती. त्याच कारणासह पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा पंचांचा आलेला आहे. म्हणजे पहिला बाउन्सरचा इशारा सुद्धा पंचांचा आलेला आहे. इथून जर दुसरा बाउन्सर टाकला तर नक्कीच दंडित घोषित केलं जाईल गोलंदाज चेतन बर्फ यांना. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस हवा कट केलाय. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. बघा तिकडे फिल्डिंग करणाऱ्या संघाला थोडीशी ग्राउंडची सुद्धा साथ मिळते. 2 धावा, तिसरा धावायचा प्रयत्न होतोय. इथे 2च धावा दिल्या जातील, तिसरी धाव होणार नाहीये. 2च धावाचे समाधान मानावं लागते. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 33 वरती. 3-3 33चा आकडा पार केला जातोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलेली आहे. हा शेवटचा बॉल नक्कीच धावसंख्येचा आकार शेवटच्या इनिंग मध्ये किती असेल तो ठरवेल. शेवटचा बॉल ऑन द मार्क. तेच तर्रार डिलिव्हरी पाहतो आपण चेतन बर्फ यांची. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 33 वर जाऊन पोहोचते आणि 34 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं जाते. 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 34 धावा.
कशा पद्धतीने चेस केल्या जातील थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. एसडीजे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस नागून मैतर माझा फसा नागून मैतर माझा फसा नागून मैतर माझा फसा नागून मैतर बघा कालच्या दिवसामध्ये 12 संघ पाहिले. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ओम साई स्पोर्ट्स बंगली हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला. आजच्या दिवसामध्ये 12 संघ पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये आपण शेवटची लढत पाहतोय. यातून एक संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि उद्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. उद्या दिवसामध्ये 12 संघ पाहतो आपण. आई गावदे स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा वर्सेस जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव, म्हणजे बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच मॅच आपण पाहतील. दुसरी मॅच आपण पाहतोय आबू स्पोर्ट्स खारडी त्याच्या समोर असतील पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी, म्हणजे दुसरी मॅच सुद्धा एक रफ अँड टफ पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर इशिका 11 स्पोर्ट्स तरखड त्याच्या समोर असतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, ही सुद्धा मॅच आपल्या रंगतदार स्थितीमध्ये होताना पाहतील. त्यानंतर ओम सागर बामणगाव त्याच्या समोर असेल जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडी. अजून 2 संघ म्हणजे बलाढ्य संघांचा उद्या भरणा आहे उद्या दिवसामध्ये. सायादार नागले, उद्या नागलेचा एक संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या सोबत असतील वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए आणि शेवटचा मॅच असेल जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा अक्षय अँड कंपनी आणि त्याच्या समोर असतील आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा. म्हणजे हाही सुद्धा मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे उद्या संघामध्ये बलाढ्य संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या दिवसामध्ये. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो शेवटचा सामना, शेवटची मॅच 34 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल गावदे स्पोर्ट्स कामणी या संघाकडून आणि कोणता संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल हे सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. बघा 34 धावांचा टार्गेट इकडे सेट केला गेला आहे. 34 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, कोणता संघ वरचढ चढेल, या दुसऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. बघा दोन्ही संघाचा या वर्षाचा हंगामाचा प्रवास पाहिला तर अप डाऊन राहिला आहे. दोन्ही संघ शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचतात परंतु कुठेतरी माघारी परत आहेत. परंतु आज मौका आहे, मौके पे चौका कोणता संघ मारतोय पाहायला मिळेल आपल्याला. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय आदित्य बरफ आणि दुसऱ्या बाजूला सचिन कवळे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर भावेश ठाकरे. एक डावकरचा गोलंदाज आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील भावेश ठाकरे. पहिला बॉल आदित्य बरफसाठी. बघा हे बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही खेळाडूंचा हंगाम पाहिला तर अप्रतिम राहिला यावर्षीचा. यावेळी पुढे सरसावून अलॉंग द कार्पेट हा फटका सजवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो पण संदेश साखर यांच्याकडून एक सिंगल येते. सिंगलने पाहतो पण श्री गणेश होतोय गावदे स्पोर्ट्स कामन संघाचा 1 या आकड्यावरती. 34 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर काय जबरदस्त षटकातलं चेतन बरफ याने फक्त 6 धावा खर्च केल्या, 5 धावा खर्च केल्या आणि आपण पाहतोय 34 धावांचं हे लक्ष इथे ठेवलं गेलंय. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा थोडीशी फिंगर रोल केली होती. बॅटरला थोडंसं चकवा देण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज भावेश ठाकरे यांनी. तो बॅटरने थोडंसं ओळखलं आणि चेंडूला फक्त पुश केलंय आणि एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा 11.65चा रिक्वायर्ड रन रेट आहे.
आणि या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर दिल्या गेल्या तर जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो पुढे जाऊ शकतो. भावेश ठाकरे सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. पहिले 2 बॉल 2 सिंगल. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, कार्पेटला रोड चेंडू जातोय. मिड ऑन मध्ये आपण पाहतोय फिल्डर डीप मधून आले होते, थोडंसं फंबल झालंय, त्याचा फायदा पाहिला. परत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेची धावफलक आपण पाहतोय 4 वर जाऊन पोहोचते. 4 धावा 3 चेंडू 4 धावा. पण सर इकडून पाहायला गेलं तर हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जितक्या धावा घेतील तितकं शेवटच्या 2 षटकामध्ये प्रेशर थोडंसं कमी राहील. बघा सध्या तरी तिन्ही षटकं फार महत्त्वाची ठरणार आहेत. सध्या तरी प्रेशर हा नागली संघावरती आहे. त्याचं कारण जे भरपूर प्रेक्षक हा मॅच बघण्यासाठी आलेले आहेत आणि त्या प्रेक्षकांचा जो प्रेशर या खेळाडूंवरती आपल्याला जाणवतोय. मात्र प्रेशर बघा हँडल करत असताना इथे भावेश ठाकरे चांगल्या लाईन लेंथ ते बॉलिंग करतोय. बघा त्याचं आता प्रोत्साहन वाढवण्यासाठी टाळ्या शिट्ट्यांचा गजर देखील होतोय. नक्कीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण पाहतोय दबाव आहे. दबाव में कुछ निखरते कुछ बिखरते. कोणता संघ निखरतो आणि कोणता संघ बिखरतोय पाहायला मिळेल. यावेळेस बघा फटका चांगला आहे, चेंडू इन टू द गॅप सही निघून गेलाय. 4 धावेसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे 8. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉंग ऑफ मध्ये जर फिल्डिंग करत असाल तर थोडंसं स्वतःला जपायचं आहे, काळजी घ्यायची आहे तिकडे. ते पाहतोय सरळ बॅटने बॅक बॉलर बॅक ड्राईव्ह इथे खेळला गेला होता. डीप मधून शतरक्षक येईल, चेंडूला उचलेल फेकील. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. प्रदीप सर पहिलं षटक संपते, 9 धावा स्कोर काढून लागले जाते. जमेची बाब पाहिली तर एकही विकेट गेली नाही आहे कामन संघाची. म्हणजे इथून पाहिलं तर आता आदित्य आणि सचिन कवळे यांना रौद्र रूप धारण करावं लागेल या 2 षटकामध्ये. बघा सध्या तरी प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बघा ब्राह्मणगाववरून देखील प्रेक्षक आलेत. कुमार दिंडा तिकडे, अतुल सुरुंग देखील बसलेत. बघा मॅचचा आनंद घेत आहेत. बघा काही ओळखीचे प्रेक्षक बसलेत तिकडे. नागली गाव पूर्णपणे आपण पाहतोय खचाखच भरलेले स्टेडियम. बघा हिमांशू देखील आहे तिकडे. बघा हिमांशू, बघा जयेश मांगेल आणि त्याने टिपलेला आहे. हिमांशी तुंबडा यांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. हिमांशी तुंबडा यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था झालेली आहे या 3 दिवसामध्ये. लोकेश येतोय. लोकेश पारदे संघाचा कर्णधार आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज असेल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द कार्पेट आपण चेंडू पाहतोय पण 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न बघा डेंजर एंडला काय करते काय बिघडते. थोडासा उशिराने चेंडू लागलाय. बघा पंच आपल्या कळवतील कोणत्या फलंदाज बाद आहे. नक्की क्रॉस झाला आहे का. यस पंच आदित्य मला वाटते बाद असतील. पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे, पालघरला काय कराय गेलीस, पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे, पालघरला काय कराय गेलीस. माझी जानूला मिलाय जा दिली रे पोयऱ्या, जानूला मिलाय जा दिली. माझी जानूला नांगाय जा दिली रे पोयऱ्या, जानूला नांगाय जा दिली. बघा रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे हे रेफर पोहोचवलं जाते. क्रॉस झालाय का नाही बघायचं आहे. आणि नक्कीच आदित्य बाद असतील कारण इथे अगोदर चेक केलं जात होतं. थोडंसं उशिराने आदित्य निघाले. त्याचाच फायदा पाहिला तर फिल्डिंग करणारा संघाला पाहतोय आणि भावेशाच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्माईल सुद्धा आलाय विकेट मिळाल्यानंतर. नक्कीच ही महत्वाची मॅच आहे. इथून एक संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि आदित्य सारखा एक फलंदाज महत्वाचा क्षणी रनआउटच्या रूपामध्ये डगआउटला पोहोचतोय.
चेतन येतोय, न्यू बॅटर आपण पाहतोय चेतन बर्फ येतोय. बघा आदित्य यांची जागा बनवण्यासाठी चेतन आलाय. राकेश मला वाटते आज थोडीसे उशिराने येताना पाहतील. राकेश सारखा एक आक्रमक फलंदाज अजून सुद्धा तंबूच्या आश्वाला बसलेला आहे. प्रदीप सर इकडून पाहिलं तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण आदित्यांची विकेट गेल्यानंतर आता प्रेशर दोन्ही बॅटरवरती नक्कीच असेल. बघा आदित्याची विकेट मिळालेली आहे, मात्र 11 चेंडू आणि अजूनही 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही सामना इकडं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 11 चेंडू 24 धावा. यावेळेस बघा गती होती, या बॉलवरती गती होती, गतीमध्ये बीट केलं होतं बॅटरला, परंतु पंच सांगतील आपल्याला 22चा इशारा येतोय पंचांचा. 22 चेंडूमध्ये सिंगल धाव त्यांना पाहतोय. एक सिंगल धावले, या सिंगल साह्याने धावफलक पाहतोय 11 ओव्हर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातील. अजून सुद्धा 10 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल गावदे स्पोर्ट्स कामणी या संघाला. बरं थोडंसं पावलांमध्ये बिघाड झालाय गोलंदाज लोकेश पारदे यांच्या. नक्कीच घरचा संघ आहे आणि घरच्या संघाला या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस खोलगट टप्प्याचा खोदून काढलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस डेंजर एंड मध्ये सचिन येतो ते, आणि बघा काय प्रेस ऑफ माइंड दाखवलाय यावेळेस लोकेश पारदे यांनी. स्वतःला पूर्णपणे झोकून दिला होता विकेटसाठी, आणि या रनआउट मध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय मिस्टर सचिन कवळे. बॅक टू डगआउट गॉन. अशी पावडर लावून पुरी कुठे जासे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जासे गे. अशी पावडर लावून मी जाते बाजारात, अशी पावडर लावून मी जाते बाजारात. थँक्यू डीजे. बघा इथे विकेट आले, 2 विकेट रनआउट मध्ये आल्यात. इथे थोडंसं प्रेशर बिल्ड केलं जात आहे, परंतु पाहतो आपण न्यू बॅटर डेंजर मॅन मिस्टर राकेश आता बॅटिंग वरती आलाय. प्रदीप सर इथून राकेश थोडंसं उशीर आला असं वाटत नाही का आपल्याला, कारण इथून सामना थोडासा दूर गेलेला पाहतो आपण गावदे स्पोर्ट्स कामणी या संघाकडून. इथून 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. राकेश येतोय नॉन स्ट्राईक एंडला, परंतु चेतन आणि राकेश ही जोडी महत्वाची असेल. लोअर फुल्ड बॉल पुल केलाय, फटका फसलाय. भावेश ठाकरे येतोय. भावेश यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद मिस्टर चेतन बर्फ. बॅक टू डगआउट गॉन. बघा इथून मॅच जिंकायची असेल तर तन्मय यांना राकेश यांना स्ट्राईक द्यावी लागेल.
4 बॉलचा खेळ संपला. इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती पूर्णपणे 4 बॉलवरती मॅचचं पारडं थोडंसं पलटवलंय लोकेश पारदे यांनी. हाफ ट्रॅकर होता यावेळेस. चेंडू पाहतो पण लिडिंग एज लागले. चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 14 वरती जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. इथून पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 20 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. राकेश यांना सिद्ध करावं लागेल. राकेश यांच्यावरती नक्कीच प्रेशर असेल, परंतु राकेश यांना प्रेशरला झुगारून स्वतःला सिद्ध करावं लागेल या खेळपट्टीवरती. 7 चेंडू 20 धावा. इथून मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहतील का? बघा थोडंसं पावलांमध्ये बिघाड झालाय गोलंदाज लोकेश पारदे यांच्या. पण इथून शेवटचा बॉल आहे या षटकातील. या षटकामध्ये विचार केला तर एकही मोठा फटका आला नाहीये. तन्मय यांना मोठा फटका खेळावा लागेल या बॉलवरती. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण काय असेल ते आपल्याला समजेल. परंतु यावेळेस खोलगटापा चेंडू खोदून काढले. ऑन साईड आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहेत भावेश आणि संदेश. बघा डेंजर एंडला आपण पाहतोय तन्मय रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय. रनआउट रनआउट रनआउट. किती रनआउट होतील अजून? बघा रनआउटच्या स्वरूपात जास्त विकेट गमावल्यात आणि अतिघाई संकटात नाही. हे दृश्य सध्या तरी आपण सातत्याने बघितलंय. भरपूर चुका कामन संघाच्या बाजूने झाल्या. दर्शन सर चल हट. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सध्या प्रेक्षक एन्जॉय करतायत. बघा काही महेंद्र येतोय. प्रेक्षक इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. ज्या प्रकारे नागली संघाचा परफॉर्मन्स झालेला आहे, प्रेक्षक भरपूर खुश झालेत. बघा भरपूर प्रेक्षक आंब्याच्या झाडाखाली बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर सपोर्ट आहे नागली संघासाठी. बघा काही झाडाच्या सावलीखाली बसलेत, काही उन्हामध्ये बसलेत. बघा काही तिकडे महिला वर्ग देखील आहे. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती महिला वर्ग देखील भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झाला मॅच बघण्यासाठी. 6 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा. संदेश येतोय. संदेश चाकर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बघा जोधा मारण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट बॉल संपर्क झाला नाही आहे. पंच आम्हाला कळवतील. यस बॅटला लागला होता. यस बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पाहता पण 16 वर जाऊन पोहोचते. बघा जोपर्यंत राकेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत कामन संघाच्या. अशा भरपूर मॅचेस राकेश आणि आपल्या फलंदाच्या जोरावरती कामन संघाला जिंकून दिलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 18 म्हणजे 3 षटकार ठोकावे लागणार आहेत. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. अमन आला चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद. बघ इथे थोडंसं प्रेशर होतं राकेशवर सुद्धा, आणि त्या प्रेशरच्या मुळे आपण पाहतोय विकेट जाताना पाहतोय. आतिश येतोय बॅटर आतिश बरफ. इथून सुद्धा पाहिलं तर आता 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे सुद्धा मॅच बनवायची असेल तर 3 मोठे फटके खेळावे लागतील. बघा स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे. संघ अडचणीमध्ये आहे.
अडचणीतून पार करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. एका लेफ्टी बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आलाय. बघा ज्या प्रकारे दुसरं षटक हाताळलं होतं लोकेश आणि निर्णायक षटक ठरलेलं आहे. 24 धाव्यांची 25 धाव्यांची आवश्यकता असताना त्यांनी कमीत कमी धावा खर्च केल्या आणि आता टार्गेट थोडंसं कठीण झाले कामन संघाला. 4 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता आहे. लेफ्टी फलंदाज हा आता स्ट्राईकवरती आलेला आहे. म्हणजे आता कामन संघाचे चान्सेस जे आहेत वाढले गेलेत दर्शन सर. नक्कीच नक्कीच, परंतु उशीर झालाय यावेळेस. पाहिलं तर या बॅटरला थोडंसं लवकर पाठवलं असतं तर थोडंसं चित्र विचित्र झालं असतं. परंतु आता बघू, लेट आलंय, थेट येईल का. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे बॅटरला बीट केलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. प्रदीप सर इकडून सुद्धा पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 18ची आवश्यकता आहे. इथून विजयी 3 षटकार येतील का बॅटर आतिश यांच्या बॅटमधून. आणखीन एक डॉट चेंडू इथे येताना दिसतोय. आता आतिश बघा सध्या तरी तिकडे जाऊन थांबलेला आहे. 3 बॉल आणि 18 धावींची आवश्यकता आहे. पुढील सरसवना फटका देखील केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे. थोडासा मिसफील्ड झाला, मात्र जास्त फरक पडणार नाही आहे कारण धावा भरपूर हव्यात. षटकारांची आवश्यकता आहे आणि ते फक्त 2 धावा आल्यात. म्हणजे 2 चेंडू आणि आता 16 धावा. हे टार्गेट कठीण झालंय आणि आता यंगस्टार नागले हा संघ या मॅचवरती पकड मजबूत करत असताना एका ट्रॉफीवरती नाव कोरण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला फटका देखील केला गेला. शतरक्षक आहे, नाहीये तिकडे. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि 1 चेंडू मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा, यस थँक्यू डीजे, यस थँक्यू. बघा अजूनही मॅच संपलेला नाही आहे. कालच्या दिवसामध्ये 1 चेंडू मध्ये 12 धावा झाल्या होत्या, लक्षात घ्या. बघा कालच्या दिवसामध्ये एका चेंडूमध्ये 12 धावा झाल्या त्या मैदानावरती आणि इथे देखील एका चेंडूमध्ये 12 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. पाहूया गोलंदाज काही असा चमत्कार करेल का. कालच्या दिवसामध्ये भरपूर मोठा चमत्कार झाला होता. त्या चेंडू अचूक टप्प्यावरती पडलाय, धाव मिळणार नाहीये आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय यंगस्टार नागले हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला, जे व्हॉलेंटियर्स आहेत आईमाऊली नागले संघाचे, त्यांनी खुर्च्या सर्व आणायच्या आहेत. सर्व खुर्च्या घेऊन यायच्या आहेत.